राज्यात मंकी फीवरनं कहर माजवलाय। हा आजार प्राण्यांपासून माणसांमध्ये पसरण्याचा धोका असतो। मंकी फीवर झालाच तर आता आपण रोखणार कसं? आता राज्यात मंकी फीवरनं कहर माजवलाय। या मंकी फीवरमुळे अनेक रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय। तुम्हाला साधा जरी ताप आला तर थेट दवाखाना गाठा, कारण मंकी फीवर घातक असू शकतो। आता हा नवीन आलेला फीवर म्हणजेच मंकी फीवर काय आहे, हा ताप कशामुळे येतो, हे सविस्तर या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। 2.5 आठवड्यात कर्नाटकातील उत्तरा कन्नड जिल्ह्यात मंकी फीवर या संसर्गजन्य आजाराचं प्रकरण झपाट्यानं वाढले। 31 बाधित रुग्णांपैकी 12 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत, तर उर्वरित रुग्ण घरी उपचार घेत असल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे। मंकी फीवरच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्यानं आरोग्य विभागाचे जे काही अधिकारी आहेत ते आता खडबडून जागे झालेत। मंकी फीवर याला कायस्नूर फॉरेस्ट डिसीज असं म्हटलं जातं। हा आजार प्राण्यांपासून माणसांमध्ये पसरण्याचा धोका असतो, असा इशारा आरोग्य तज्ज्ञांनी दिलाय। माकडाच्या शरीरात आढळणाऱ्या टिक्स चावल्यामुळे या आजाराचा धोका असतो। हा फॅव्हिविरिड कुटुंबातील विषाणू आहे। आता मंकी फीवर म्हणजे काय हे आपण जाणून घेऊयात। फॅव्हिविरिड हा विषाणू आहे। हा विषाणू माकडाद्वारे पसरतो। एखादा माणूस जेव्हा संसर्ग झालेला या माकडाच्या संपर्कात येतो तेव्हा या आजाराचा बळी होऊ शकतो। हा ताप 1997 मध्ये पहिल्यांदा समोर आला। या रोगाचं नाव कर्नाटकातील कायस्नूर जिल्ह्याच्या नावावरून ठेवण्यात आलं। लोक याला मंकी फीवर म्हणू लागले, कारण त्यामुळे अनेक माकडांचा मृत्यू झाला होता। आता मंकी फीवर झालाच तर त्याची लक्षणं काय हे जाणून घेऊयात। उलट्या होणं, रक्तस्रावाच्या समस्या, शरीरातील प्लेटलेट्स कमी होणं, डोळा दुखणं आणि सुजणं, उच्च ताप, थंडी वाजणं, स्नायूंमध्ये वेदना जाणवणं, त्याचप्रमाणे डोकेदुखीची देखील समस्या होऊ शकते। आता मंकी फीवर झालाच तर आता आपण रोखणार कसं? मंकी फीवरवर एकमेव पर्याय आहे, ती म्हणजे लस, जी महिन्यात 2 डोसमध्ये दिली जाते। जंगलात किंवा आसपास राहणाऱ्या लोकांना संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो, कारण विषाणू बहुतेक फक्त जंगलात आढळतो। जनावरांशी संपर्क टाळून स्वच्छतेची काळजी घेतल्यास या आजाराचा धोका टाळता येऊ शकतो। स्वतःची काळजी घ्या। जरा जरी ताप आला तर अजिबात अंगावरती काढू नका, थेट दवाखाना गाठा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा। आणि अजून कोणत्या नवीन विषयांवरती माहिती तुम्हाला ऐकायला आवडेल, पाहायला आवडेल, हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।